ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। 6 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका यांच्या वतीनं नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई, काळा बाजार, सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावरती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव आणि नगरसेविका संगीता भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या समोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं। यावेळी तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अरुण जाधव म्हणाले की देशभरामध्ये सध्या गॅस सिलेंडरची भीषण आणि कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे। ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली आहे असा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झालाय आणि याचाच फायदा घेत काळा बाजार करणारे दलाल आणि काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहे। 916 रुपयांना उपलब्ध असणारे गॅस सिलेंडर जाणीवपूर्वक बाजारामधून गायब करण्यात आलाय। तो सिलेंडर 4000 ते 5000 रुपयांपर्यंत काळ्या बाजारामध्ये विकला जातोय। ही परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे। यामागे कोणाचे संरक्षण आहे असा थेट प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय। महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्यानं त्यांच्या घरामधील चुली अक्षरशः विझल्या आहेत। अनेक ठिकाणी नागरिकांना तासनतास लांब रांगेमध्ये उभं राहून गॅस मिळत नाही। ही परिस्थिती अत्यंत अमानुष आणि असह्य बनली आहे। एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना दुसरीकडे काळा बाजार करणारी लोक हजारो रुपये कमवत आहेत। ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे असं स्पष्टपणे दिसून येतं। या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात आलंय असं त्यांनी म्हटलं। तर नगरसेविका संगीता भालेराव, बापूसाहेब ओहोळ, अनिल सदाफुले, प्राध्यापक सुनील जावळे तसेच सलीम मदारी, रजनी औटी, मनीषा जाधव यांनी आपली भूमिका मांडली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, नगरसेविका संगीता भालेराव, प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ तसेच विशाल गव्हाळे, प्राध्यापक सुनील जावळे, भीमराव चव्हाण, अनिल सदाफुले, हुसेन मदारी, मच्छिंद्र जाधव, रामचंद्र भालेराव, सुमित भालेराव, अंकल धायतडक, संदीप आखाडे, हरी जाधव, नितीन जाधव, सचिन चव्हाण, रजनी औटी, ललिता पवार यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा आणि अहिल्यानगर महिला संघटक सुरेखा रत्नाकर सदाफुले, अरुणा सदाफुले, कुसुम साळवे, मनीषा जाधव, रोहिणी काळे, पूजा जाधव, सीमा सरोदे, दिव्या जाधव आदी तसेच संतोष चव्हाण, ऋषिकेश गायकवाड, अरविंद जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलनामध्ये महिला, पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्या गॅसच्या संदर्भात जी सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभर जो काय तुटवडा चालू आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे असणाऱ्या 900 रुपयाच्या गॅसच्या टाकीची किंमत आज वेगवेगळ्या ठिकाणी 4000 5000 रुपये मोजावा लागते। माझं मत असं आहे की सगळे गरीब माणसं आहे साहेब। 5000 रुपयामध्ये 4000 रुपयामध्ये गॅस जर घ्यायचा म्हणला तर आता परत आम्हाला चूल पेटवायची पाळी आलेली आहे। म्हणून या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या समोर आम्ही चूल पेटवून आमच्या ज्या भावना आहेत, आमच्या वेदना आहेत, आमचं म्हणणं आहे, या चूल पेटून आपल्या सगळ्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी आपलं जे मनोगत आहे, आमच्या सगळ्या आंदोलनाच्या कर्त्याच्या पुढं आपली भूमिका बोला। शहरात काय अडचण आहेत बोला। खरंच खूपच महाग झाला आहे गॅस आणि बरेच अडचणी व्हायला लागल्यात लोकांच्या। लय नंबर लावा लागते, 15-15 दिवस गॅस भेटत नाही, काहीच नाही, लय हाल चाललेत। खरंच चूल पेटवायची वेळ यायला लागली असं वाटायला लागले आता आणि लय हाल व्हायला लागले। बस काहीतरी ह्याच्यावर हो काहीतरी असं वाटतं। या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपली जी भावना आहे किंवा आपलं जे निवेदन आहे ते नक्कीच मी शासनापर्यंत पोहोचवेल। हा जो विषय आहे हा शासनाच्या पातळीवरती, केंद्र शासनाच्या पातळीवरती हा धोरणात्मक निर्णय आहे। तरी तहसील पातळीवरती समजा कुठेही काही डायव्हर्जन होत असेल, डोमेस्टिक गॅस जर कमर्शियलसाठी, हॉटेलसाठी जर यूज होत असेल तर त्या बाबतीत नक्कीच आम्ही तपासणी करू। आमच्या पातळीवरती या बाबतीत जी काही कार्यवाही करणं आहे ती आम्ही नक्की करू आणि तुमचं जे म्हणणं आहे, तुमचं जे निवेदन आहे ते शासनापर्यंत वरती पोहोचू। अशोक वीर, सी24 तास, जामखेड।